Good morning, students. Today we are going to start chapter number 16, quadrilaterals. Quadrilaterals म्हणजे चौकोन. Quadrilaterals. A quadrilateral is a closed plane figure formed by 4 line segment. म्हणजे काय, ती बंदिस्त आकृती आहे. Quadrilateral is a म्हणजे चौकोन ही कशी आहे, बंदिस्त आकृती आहे. 4 लाईन सेगमेंट म्हणजे 4 रेषाखंडापासून चौकोन तयार होतो. त्यांना 4 रेषाखंडापासून कसा होतो, चौकोन तयार होतो. The four line segment that forms a quadrilateral are called its sides. Sides म्हणजे बाजू, भुजा. चौकोनाच्या ज्या 4 रेषाखंडापासून चौकोन तयार होतो त्यांना चौकोनाच्या बाजू असे म्हणतात. मग आता इथे एक चौकोन दिलेला आहे. काय आहे, क्वाड्रिलॅटरल्स ए बी सी डी. इन द फिगर सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी म्हणजे रेख ए बी. सेगमेंट म्हणजे रेख ए बी म्हणजे आपली ही बाजू रेख ए बी. सेगमेंट बी सी, सेगमेंट सी डी अँड सेगमेंट डी ए आर द साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. म्हणजे रेख ए बी, बी सी, रेख सी डी आणि रेख ए डी किंवा डी ए या कशा आहेत, चौकोनाच्या 4 बाजू आहेत, भुजा आहेत. द पॉईंट्स ए बी सी अँड डी आर कॉल्ड द व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. म्हणजे चौकोनाचे ए बी सी डी हे पॉईंट काय आहेत, शिरोबिंदू आहेत. याच्या अगोदर आपण व्हर्टायसेस हा शब्द ऐकलेला आहे. व्हर्टायसेस म्हणजे काय, शिरोबिंदू. त्या चौकोनाची जी 4 टोके ए बी सी डी पॉईंट्स. नेक्स्ट आहे रीडिंग अँड रायटिंग ऑफ ए क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चौकोनाचे वाचन व लेखन. अ क्वाड्रिलॅटरल कॅन बी नेम बाय स्टार्टिंग ॲट एनी पॉईंट अँड गोईंग सिरियली आयदर क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज अराउंड द फिगर. म्हणजेच काय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते. मग आता व्हेन रायटिंग अ साईन, हा जो साईन आहे इज अ पुट इन प्लेस ऑफ वर्ल्ड क्वाड्रिलॅटर. म्हणजेच चौकोन अशी आपण ही खूण करतो, म्हणजेच तो आपल्या क्वाड्रिलॅटरचं हे काय झालं, साईन झालं. मग इथे एक चौकोन दिसतोय तुम्हाला ए बी सी डी. मग ह्याचं रीडिंग करताना आपण करणार याप्रमाणे आणि रायटिंग करताना असं लिहिणार, म्हणजे त्याचं साईन लिहिणार, क्वाड्रिलॅटरल ए डी सी बी. मग रायटिंगमध्ये आपण क्वाड्रिलॅटर म्हणजे चौकोन काढायचं आहे, त्याचं साईन, त्याचं चिन्ह आहे हे. जसं आपण ट्रायंगलला त्रिकोण काढतो तसंच चौकोनला आपण चौकोन काढायचं आहे. देन क्वाड्रिलॅटर डी सी बी ए, डी सी बी ए. आता ए पॉईंट झाल्यानंतर त्याच्यानंतरचा डी पॉईंट घ्यायचा, डी सी बी ए. देन क्वाड्रिलॅटर तर सी पॉईंट घ्यायचा, सी बी ए डी. अँड देन क्वाड्रिलॅटर बी ए डी सी. असे आपण रीडिंगमध्ये करू शकतो आणि रायटिंगमध्ये सुद्धा करू शकतो. नेक्स्ट आहे ॲडजेसंट साईड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. आता आपण काय करणार आहोत, त्याच्या बाजू बघणार आहोत, चौकोनाच्या लगतच्या बाजू, ॲडजेसंट साईड. द साईड्स ए बी अँड ए डी ऑफ क्वाड्रिलॅटर ए बी सी डी हॅव ए कॉमन व्हर्टेक्स ए. साईड्स ए बी अँड ए डी आर ॲडजेसंट साईड्स. कुठली, ए बी आणि ए डी ह्या लगतच्या बाजू झाल्या. ॲडजेसंट साईड्स म्हणजे चौकोनच्या लगतच्या बाजू. चौकोन ए बी सी डीच्या बाजू ए बी आणि बाजू ए डी ह्या काय आहेत, यांचा सामायिक बिंदू कोण आहे, सामायिक शिरोबिंदू कोण झाला, ए झाला. हॅव ए कॉमन व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजेच काय, शिरोबिंदू कोण आहे, ए आहे. म्हणून बाजू ए बी आणि सी डी ह्या लगतच्या बाजू आहेत. मग अशाच आपण लगतच्या बाजू कोणत्या घेऊ शकतो, पेअर्स ऑफ ॲडजेसंट साईड्स. मग पेअर्स आहे साईड ए बी अँड साईड बी सी. मग ए बी आणि बी सी, मग याच्यात बी पॉईंट हा शिरोबिंदू आलेला आहे, व्हर्टेक्स आलेला आहे. देन साईड बी सी अँड सी डी, बी सी अँड सी डी याच्यामध्ये सी कॉमन आला. देन साईड सी डी अँड साईड डी ए, सी डी डी ए. मग आता ह्याच्यात कॉमन कोण आला, डी आला. अँड साईड ए बी अँड ए डी जो आपण सुरुवातीला बघितलेला आहे त्याचा व्हर्टेक्स कोण आहे, कॉमन ए. ह्या झाल्या लगतच्या बाजू म्हणजे ॲडजेसंट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, चौकोनाच्या लगतच्या बाजू. ॲडजेसंट साईड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल हॅव ए कॉमन व्हर्टेक्स म्हणजेच काय, त्याला सामायिक शिरोबिंदू असतो. चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. नेक्स्ट आहे ऑपोजिट साईड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर. ऑपोजिट्स म्हणजे काय, विरुद्ध. चौकोनाचे लगतचे
चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे विरुद्ध बाजू. करेक्ट. मग ABCD हा क्वाड्रिलॅटर दिलेला आहे. ऑपोजिट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल डू नॉट हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. आता इथे डू नॉट हॅव शब्द आलेला आहे. द पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज. मग आता क्वाड्रिलॅटरला कसं आहे, सामायिक शिरोबिंदू नसतो, म्हणजेच त्या समोरासमोरच्या बाजू येणार ना, कशा येणार, सम्मुख बाजू येणार. देन साईड ABला ऑपोजिट कोण आहे, साईड DC. अँड साईड ADला अपोजिट कोण आहे, साईड BC. म्हणजे ABच्या समोरची सम्मुख बाजू कोण आहे, DC. अँड साईड ADच्या समोरची बाजू कोण आहे, सम्मुख बाजू BC. साईड AD अँड साईड BC डू नॉट हॅव अ कॉमन व्हर्टेक्स. त्यांना कॉमन व्हर्टेक्स येत नाही. ओके. ॲडजसंट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर. आता आपण साईड्स बघितल्या दोन्ही बाजूला, आता आपण अँगल्स बघणार आहोत, म्हणजे कोन बघणार आहोत. ॲडजसंट साईड्स म्हणजे लगतच्या बाजू अँड ॲडजसंट अँगल म्हणजे लगतचे कोन ऑफ ए क्वाड्रिलॅटर, चौकोनाच्या लगतचे कोन. आता हा जो चौकोन दिलेला तो DEFG आहे. क्वाड्रिलॅटरल DEFG, द टू अँगल्स, अँगल DEF अँड अँगल GFE हॅव अ कॉमन आर्म EF. आर्म म्हणजे काय की अँगल DEF अँड अँगल GFE या दोन कोनांसाठी रेख, म्हणजे रेख कुठली आहे, EF आहे. E आणि F आहे. म्हणजे हा जो कोन आहे GFE, DEF आणि GFE, हे इथे दोन अँगल तयार झाले. मग ह्या कोणाच्या बाजूमुळे, EFची रेख. हे जे दोन कोन आहे DEF आणि GEF, हे दोन कोन आहेत ते कोणामुळे तयार झालेले आहेत, ॲडजसंट अँगल, तर आर्म EF म्हणजे E आणि Fमुळे. म्हणजेच ॲडजसंट अँगल्स कोन B अँड कोन C, म्हणजे अँगल B अँड अँगल C. आता आपण तुम्ही दुसरा क्वाड्रिलॅटर काढला तर त्याच्यामध्ये आपण ॲडजसंट अँगल बघणार आहोत. कोन अँगल B अँड अँगल C, अँगल D अँड अँगल A, अँगल C अँड अँगल D. हे ABCD जेव्हा आपण क्वाड्रिलॅटर काढू तेव्हा आपण तिथे बघू. आता आहे अँगल D अँड अँगल E. Dला कोणता आलेला क्वाड्रिलॅटर, ॲडजसंट अँगल E आलेला आहे. देन Fला आलेला आहे G. Dला E आलेला आहे, म्हणजे हे लगतचे कोन आहेत. देन Fला E आलेला आहे. F अँड E हे लगतचे कोन झाले. देन अँगल E अँगल अँड अँगल F हे झाले. देन अँगल G अँड अँगल D हे सुद्धा लगतचे कोन आहेत. द अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल विच हॅव वन कॉमन आर्म कॉल्ड ॲडजसंट अँगल ऑफ द क्वाड्रिलॅटर. म्हणजे त्यांना एकच कॉमन शिरोबिंदू असतो, सामायिक शिरोबिंदू. चौकोनाचे ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक असते, शिरोबिंदू नाही, बाजू सामायिक असते, त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन असे म्हणतात. आता इथे अँगल D आणि E, अँगल D अँड अँगल E अँड अँगल E अँड अँगल F. आता याच्यामध्ये हे काय झाले, लगतचे अँगल झालेले आहेत. म्हणजेच त्याची कॉमन कशी आहे, आर्म, म्हणजे त्याचे लगतचे कोन. एक सामायिक बाजू असते, दोघांनाही लगतच्या दोन्ही कोनांमध्ये एक सामायिक बाजू असते, त्यांना काय म्हणतात, ॲडजसंट अँगल. ऑपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर. ऑपोजिट म्हणजेच काय, चौकोनाचे सम्मुख कोन. इन क्वाड्रिलॅटर ABCD अँगल A अँड अँगल C आर ऑपोजिट अँगल्स. आता आपण जर क्वाड्रिलॅटर इथे ड्रॉ केला, ABCD, इन क्वाड्रिलॅटर ABCD अँगल A अँड अँगल C आर ऑपोजिट अँगल. म्हणजे Aचा जो समोरचा आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ऑपोजिट अँगल, आर ऑपोजिट अँगल. सिमिलरली म्हणजे सेम अँगल B अँड अँगल D हे काय झाले, अपोजिट अँगल्स झाले. म्हणजे सम्मुख कोन झाले, समोरासमोरचे कोन हे अपोजिट अँगल्स झाले. द अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल विच डू नॉट हॅव अ कॉमन आर्म आर कॉल्ड अस ऑपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर. म्हणजे याच्यामध्ये कॉमन आर्म नसते, कुठलाही सामायिक बाजू नसते. ओके, यामध्ये सामायिक बाजू आहे, तर त्याच्यामध्ये आपण अपोजिट अँगल्स करताना त्याच्यामध्ये कॉमन आर्म नसते. नेक्स्ट आहे द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटर. डायगोनल्स म्हणजेच कर्ण, चौकोनाचे कर्ण. इन क्वाड्रिलॅटर ABCD सेगमेंट AC अँड सेगमेंट BD आर द डायगोनल्स.
The line segment which join the vertices of the opposite angle of a quadrilateral are called the diagonals of the quadrilateral. चौकोनाचे सम्मुख कोन जोडणारे रेषाखंड अपोजिट अँगल्स म्हणजे सम्मुख कोन जोडणारा रेषाखंड लाईन सेगमेंट म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात. कर्ण म्हणजे डायगोनल्स. आता बघा हा जो क्वाड्रिलेटरल आहे ABCD. ओके, मग जो अँगल ए आहे अँड अँगल सी हे अपोजिट अँगल्स आहेत. अँगल बी अँड अँगल डी हे सुद्धा अपोजिट अँगल्स आहेत. मग जे अपोजिट अँगल्स आहेत ते एकमेकांना काय करतायत, जॉईंट आहेत. म्हणजे द लाईन सेगमेंट विच जॉईन द वर्टायसेस ऑफ द अपोजिट अँगल्स हे जॉईन केलेले आहेत आर कॉल्ड डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलेटरल. म्हणजे त्यांना काय म्हणतात, चौकोनाचे कर्ण म्हणतात. ए आणि सीला जोडणारा जर लाईन सेगमेंट आहे त्याला आपण कर्ण म्हणायचे, आणि बी अँड डीला जो जोडणारा लाईन सेगमेंट आहे त्याला आपण कर्ण म्हणजे डायगोनल्स म्हणणार आहोत. मग डायगोनल्स कोण आहेत, सेगमेंट AC अँड सेगमेंट BD आर द डायगोनल्स. अँड लास्ट आहे द सम ऑफ द मेजर्स ऑफ द 4 अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 360 डिग्री. म्हणजेच चौकोनाच्या द सम म्हणजे बेरीज, चौकोनाच्या चारही कोणांच्या मेजर्स ऑफ द अँगल 4 अँगल्स, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, 360 डिग्री असते. पॉलिगॉन्स म्हणजेच काय, बहुभुजाकृती. पेंटागॉन बहुभुजाकृती म्हणजेच 5 बिंदूंना किंवा 5 रेषाखंडांनी जोडून तयार केलेली जी बंदिस्त आकृती असते त्याला आपण काय म्हणतो, पेंटागॉन असे म्हणतो. म्हणजे पेंटागॉन म्हणजे 5 बाजू असलेला पंचकोन. अ क्लोज प्लेन फिगर बाउंडेड बाय 3 or more line segment that terminates in pairs at the same number of vertices and do not intersect other than at their vertices is called a पॉलिगॉन. म्हणजे त्रिकोण असेल, चौकोन असेल, पंचकोन आहे, 5पेक्षा जास्त ज्या बाजू आहेत त्या आकृतीला कशा असतात, बंदिस्त असतात. बंदिस्त असतात. क्लोज प्लेन सरफेस तो बंदिस्त आकृतीला काय म्हणतात, बहुभुजाकृती म्हणजेच पॉलिगॉन्स. मग त्याच्यामध्ये पॉलिगॉन्समध्ये आपण शिकणार आहोत, पेंटागॉन शिकणार आहोत, हेक्झागॉन म्हणजे 6 साईड्स असलेला, हेप्टागॉन शिकणार आहोत, 7 साईड्स असलेला, आणि ऑक्टागॉन बघणार आहोत. मग आता आपण ही जी डायग्राम बघत आहोत ABCDE म्हणजे हे किती साईड्स आहेत, 1 2 3 4 5 म्हणून हा कोण आहे, पेंटागॉन आहे. मग पॉलिगॉन म्हणजेच काय तर 5 किंवा 5पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला पॉलिगॉन्स म्हणजे बहुभुजाकृती असे म्हणतात. आज आपण जे अभ्यास केलेला आहे तो तुम्ही तुमच्या मॅथ्स नोटबुकमध्ये लिहायचा आहे.